राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकूण 4,000 रुपये इतकी रक्कम अखेर सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे एकत्रपणे 4,000 रुपये आता अखेर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. डीबीटी अंतर्गत डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे अखेर रक्कम ही जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीएम किसान योजना बघा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे अखेर जमा सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे. 15 जिल्ह्यात राहून जर शेती करत असाल तर या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे अखेर रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. आपण फक्त पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेची 4,000 रुपये इतकी रक्कम जमा होईल. यामध्ये बघा, या 15 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, म्हणजेच की रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. म्हणजेच की आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे 4,000 रुपये एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे बघा डीबीटी मार्फत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर जमा सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे बघा वाटप हे केलं जाणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. आपण फक्त पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा डीबीटी अंतर्गत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत या 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता झालं. यामध्ये बघा, आपण जर जालना जिल्ह्यात राहून जर शेती करत असाल तर जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करता बसण्याची गरज नाही. आपण फक्त पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, म्हणजे रकमेचं पूर्णपणे बघा वाटप होईल. बघा, यामध्ये बघा संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचे बघा पीएमचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा पूर्णपणे अखेर रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा डीबीटी मार्फत झालेलं आहे. जालना जिल्हा सोडलं तर यामध्ये बघा दुसरा जिल्हा आहे, म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही रकमेचं पूर्णपणे बघा वाटप झालेलं आहे. बघा, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यांची आपण नावे घेत आहेत त्या जिल्ह्यात राहून आपण शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये बघा पूर्ण बघा रक्कम ही जमा केली जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप केलं गेलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावे लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता काळजी करण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, म्हणजेच की रकमेचं पूर्णपणे बघा वाटप होईल. जे शेतकरी पात्र आहेत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होईल. शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्यामध्ये संपूर्ण
रकमेचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहू तशाच जय हिंद जय महाराष्ट्र.